बघा हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, हा पण 2 मार्कासाठी पेपरला आलेला आहे. तर बघा याचं सोल्युशन कसं येईल. सोल्युशन आपल्याला दिलेलं काय आहे की लॉग ऑफ दिलेलं आहे 225/32 मायनस लॉग ऑफ 25/81 आणि दिलेलं आहे प्लस लॉग ऑफ 64/729. ठीक आहे. मग आता बघा इथं पहिले काय करशाल तुम्ही, आता इथं मायनस साईन पण आहे प्लस साईन पण आहे. ठीक आहे. तर इथं पहिलं मायनस आहे म्हणून आपण काय करू, इथं कोणता रूल अप्लाय करायचा, क्वोशंट रूल. क्वोशंट रूल काय राहतो, लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ यन इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ यम अपॉन यन येतं. ठीक आहे. मग बघा आता इथं काय करायचं आपल्याला, क्वोशंट रूल अप्लाय करायचं. क्वोशंट रूल जर अप्लाय केला आपण इथं, तर बघा यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, ही टर्म दिलेली. यमच्या जागेवरती पूर्ण ही टर्म दिलेली. ठीक आहे. ही टर्म पूर्ण जी दिलेली आहे ती ॲज अ यम दिलेली. ठीक आहे. आणि ही टर्म जी दिलेली आहे ही टर्म पूर्ण ॲज अ यम आहे. ठीक आहे. काय यन आहे. मग बघा आता आपल्याला या फॉर्म्युल्यात पुट करायचं. ठीक आहे. मग इथं काय येणार, लॉग ऑफ काय येईल, यन. यम काय इथं 225/32 अपॉन काय येणार इथं, बघा आपण हा ब्रॅकेट थोडा मोठा करू, स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट जर घेतला तर 225/32 पुन्हा 25/81 येणार. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट काय होणार, कम्प्लीट होणार. ठीक आहे. हा ब्रॅकेट काय होणार, कम्प्लीट होणार. मग बघा आता प्लस लॉग ऑफ 64/729 तसंच राहणार. ठीक आहे. म्हणजे काय की यम इथं ही टर्म होती आणि यन इथं काय होती, तर ही टर्म होती आणि यनला काय केलं आपण, डिवाइड केलं. मग आता बघा तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला माहिती की सपोज आपल्याला जर ए अपॉन बी दिलेले आणि आपण सी अपॉन डी जर दिलेलं असेल तर काय येतं, ते येतो बघा ए अपॉन बी. इथं इंटू डी वरती जातो आणि सी पुन्हा खाली राहतो. मग बघा तसंच फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला हे. मग बघा इथं काय येणार, त्याच्यानुसार लॉग ऑफ इथे येणार 225 डिवाइड बाय 32 इंटू, आता सी काय इथं 25 आहे, मग सी कुठे इथं खालीच राहणार. ठीक आहे. आणि डी काय इथं 81 आहे म्हणून हा वरती जाणार. ब्रॅकेट कम्प्लीट प्लस लॉग ऑफ 64 आणि 729 इथंच राहणार. मग बघा आता यांच्यामध्ये कोणता रूल अप्लाय करशाल, यांच्यामध्ये आपल्याला रूल अप्लाय करायचा प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ यन यम प्लस लॉग ऑफ यन जर असेल तर याचं काय होतं, लॉग ऑफ यन इंटू यम होतं. ठीक आहे. मग आता ह्याच्यात पुट करायचं आपल्याला. तर बघा मग काय येणार, लॉग ऑफ हे तसंच राहणार 225/32 गुणिले 81/25 परत गुणिले ही टर्म 64/729. ठीक आहे. मग बघा आता इथं भाग जाणार 32 × 32 32 जुने 64 25 × 25 25 9 1,600 बघा आणि 9 9 81 पुन्हा सॉरी 81 गुणिले 3 जर 81 गुणिले 9 जर केलं तर किती येतं, हा थांबा 1 मिनिट, 81 1 81 आणि 81 9 729 आणि हा 9 आणि 9 काय होणार, पुन्हा कट होणार. ठीक आहे.
9 1 9 9 1 9 म्हणजे किती राहिलं फक्त इथं लॉग 2 राहिलं. काय राहिलं? लॉग 2 राहिलं. ठीक आहे. इथं राहिलं बघा लॉग ऑफ 2. मग फायनल आन्सर लिहायचं. लॉग ऑफ 225 अपॉन 32 मायनस लॉग ऑफ 25 अपॉन 81 प्लस लॉग ऑफ 64 डिवाइड बाय 729 इक्वल्स टू लॉग ऑफ 2. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे बघा, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. असाच प्रॉब्लेम येतो पेपरमध्ये 2 फॉर्म्युले यूज करून.